नमस्कार, मी विष्णू बोरे. तर आपण आता वाशी रेल्वे स्टेशन येथे नवी मुंबईमध्ये. तर माझ्या पाठीमागे होऊ शकता रिक्षा स्टँड आहे. तर आपल्यासोबत नवी मुंबई रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी साहेब आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, कारण आता जो रिक्षा असेल, टॅक्सी असेल किंवा अधिक वाहने असतील CNGवरती त्याचे रेट, कारण अव्वाच्या सव्वा भाव रेट केला जातो, किंवा 5 रुपये असेल किंवा त्यांच्याकडून 10 ते 15 रुपये घेतले जातात. आणि RTO पासिंगसाठी पण त्यांनी एक आवाज उठवला आहे सर्वसामान्यांसाठी. रिक्षा असो, कालीपिली टॅक्सी असो की ओला उबरमधले टॅक्सी असो, सर्व बांधवाच्या हितासाठी हे कासमभाईने एक आवाज उठवला आणि त्याचा पाठपुरावा किती दिवस झाले करतात ते. तर या लेटरमध्ये काय मागण्या केल्या रिक्षा चालकांसाठी, टॅक्सी चालकांसाठी, आपण त्यांच्याकडून जाणूया. सर, हे आज तुम्ही लेटर दिलेलं आहे आणि याचा कित्येक दिवस तुम्ही पाठपुरावा करतात. तर याच्यामध्ये काय नक्की मागण्या केल्यात आणि काय काय याच्यामध्ये तुमच्या मागण्या मांडलेल्या आहेत? नमस्कार, मी नवी मुंबई रिक्षा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष. 1 फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनाने रिक्षाची मीटर भाववाढ, रिक्षा टॅक्सीची मीटर भाववाढ 23 वरून 26 केली. सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे व परिवहन विभागाचे आभार मानतो की पहिल्यांदाच कोणत्याही आंदोलन न करता शासनाने त्या ठिकाणी मीटर वाढ जाहीर केलेली आहे. परंतु आज 20 तारीख आहे, म्हणजे 20 दिवस झाले मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरता जे नवी मुंबईतील मीटर सेंटर धारक आहेत, या लोकांच्या आडमोठ्या धोरणामुळे आजपर्यंत नवी मुंबईचे जवळजवळ 47,000 रिक्षा आहेत. पनवेलच्या 27,000 आहेत. म्हणजे 80,000 रिक्षा असताना नवी मुंबईमध्ये फक्त 500 रिक्षा या रिकॅलिब्रेशन झालेल्या आहेत. याचं कारण असं आहे की रिकॅलिब्रेशन करता मीटर सेंटर धारक हे शासनाने त्यांना 700 रुपये घेण्याचे लेखी आदेश दिलेले असतानासुद्धा ते रिक्षाचालकांची आर्थिक लूट करत आहेत. त्यांना 1500 ते 1200 रुपये हवे आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांनी ते मीटर रिकॅलिब्रेशन केलेले नाहीत. आणि आज जे 500 जे रिक्षाचालकांनी केलेले आहे त्याची लूट या मीटर धारकांच्याकडून झालेली आहे. त्याकरता आम्ही परिवहन आयुक्तांच्याकडे 6 तारखेपासून लगातार पाठपुरावा करीत आहोत की आपण या रिकॅलिब्रेशन करणाऱ्या मीटर सेंटर धारकांच्यावरती योग्य ती कारवाई करावी, रिक्षाचालकांना न्याय द्यावा. कारण प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यामध्ये वाद निर्माण होतात की त्या वादाचं कारण आहे की 23 मीटरवरती 23 दिसते आणि रिक्षाचालक 26 मागतो. शासनाने 1 फेब्रुवारीला ते जाहीर केले, टेरिफ कार्ड दिलेले आहेत आणि अधिकृतपणे त्यांनी सांगितलं की जोपर्यंत रिकॅलिब्रेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही 26 घेऊ शकता. परंतु प्रवासी मीटरकडे पाहतो, त्या ठिकाणी 23 आहे, त्यामुळे ते 26 देत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आपण हे तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करा. जर ते शासनाचं ऐकत नसतील तर ते सेंटर त्यांचे लायसन्स रद्द करा. त्यावेळेला आम्ही शेवटी नाविलाज असतो 24 तारखेला परिवहनचे जे नेरूळ कार्यालय आहे त्या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यावेळेस आज परिवहन विभागाने बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये त्यांनी आज लेखी आम्हाला पत्र दिलेलं आहे की मीटर सेंटर धारकांचे जर त्यांनी 700 रुपयाच्या वरती एक्स्ट्रा घेतले तर त्या ठिकाणी त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येतील. त्यामुळे 24 तारखेला होणारं उपोषण आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आणि यापुढे जर त्यांनी हीच स्थिती चालू ठेवली तर शेवटी आम्हाला नाविलाज असतो कायदेशीर मार्गाने हे मीटर सेंटर हे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहेत. आणि आमचा 80,000 रिक्षा चालक आहे, त्यांना ते वेटीस धरतात. शेवटी आम्ही ते दुकानं स्वतः बंद पाडू आणि होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेत RTO प्रशासन जबाबदार राहील. आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये मीटर रिकॅलिब्रेशन होतं. त्याच पद्धतीने CNG बाटला टेस्टिंगसाठी अन्य ठिकाणी 600 ते 800 घेतले जातात. परंतु नवी मुंबई असेल, ठाणा असेल, पनवेल असेल, या ठिकाणी 3,000 ते 3,500 या ठिकाणी त्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्याकडून लूट केली जाते. त्यावरती निर्बंध आणावेत अशी एक मागणी होती. त्याचबरोबर नव्या मुंबईमध्ये रिक्षांची संख्या वाढत आहे पण स्टँडची संख्या वाढत नाही. तर ते रिक्षा परवाने तात्काळ बंद करण्यात यावेत. CNG बाटला टेस्टिंगचे दर निश्चित करावेत. जे शासकीय नोकरदारांनी परवाने घेतलेत ते ताबडतोब ते परवाने रद्द करावेत अशा पद्धतीचं आम्ही मागणी केलेलं आहे. अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की CNG बाटला सेंटरची लवकरात लवकर बैठक आयोजित करू आणि तुम्हाला न्याय देऊ अशा पद्धतीने आम्हाला परिवहन कार्यालयाने आश्वासित केल्यामुळे होणारं 24 तारखेचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे.
आणि आता ते शासकीय नियमानुसार जे परवानाधारक आहेत ते किती आहेत आणि रिक्षावाल्यांना काय सांगाल, कुठं यांचे शॉप आहेत आणि कुठं दुकान आहेत आणि कुठं करू नये आणि कुठं ते रिकॅलिब्रेशन करू, हे खूप रिक्षा चालकांना माहिती नाही. पण जे शासकीय परवानाधारक आहेत ते नक्की कुठं बसलेले आणि त्यांचे शॉप कुठं आहेत? मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून रिक्षाचालकांना नम्र आवाहन करतो की RTO प्रशासनाने मीटर सेंटर धारकांना 700 रुपयेच घेण्याचे आदेश स्पष्टपणे लेखी दिलेले आहेत. आपण कुठेही 700 रुपयाच्या व्यतिरिक्त देऊ नयेत. आणि जर असं झालं तर येणाऱ्या 24 तारखेनंतर नवी मुंबई रिक्षा महासंघ रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी आमचा लढा हा तीव्र केला जाईल, ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्याचबरोबर RTOमध्ये या ठिकाणी जे परिवहन कार्यालय आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या अधिकारी नेमलेले आहेत की रिक्षा चालक असेल, नागरिक असेल, यांना सेवा देण्याकरता, म्हणजे परिवहन विभागाची कामं ही शासकीय फीमध्ये करण्यात यावीत. परंतु आपल्यास माहीत असेल की नागरिकांच्याकडून, रिक्षा चालकांच्याकडून जी फॉर्मच्या नावाखाली त्या ठिकाणी आर्थिक लूट होते, ती त्वरित थांबवण्यात यावी. अन्यथा आम्ही संकल्प केलेला आहे की नवी मुंबई RTO भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय नवी मुंबई रिक्षा महासंघ शांत बसणार नाही. धन्यवाद सर. तर बघू शकता आपण कासमबाईशी आपण मुलाखत घेतली आणि त्यांनी खरोखरच सामान्य जनतेसाठी एक चांगला उपक्रम राबवला आणि ते यापुढेही राबवतील. त्यांची एकच इच्छा आहे की जे नागरिकांची लूट आहे, रिक्षा असेल, टॅक्सी असेल, जे CNG बाटला पासिंग असेल त्यांचे 2 ते 3,000 रुपये घेतले जातात. रिक्षाकडून पण रिक्षाचे किती घेतले जातात सर CNG पासिंगचे? 3,000 ते 3,500. तर हे बघू, 4 व्हीलर इतकेच रिक्षाचे पण पैसे घेतले जातात. तर रिक्षा बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही मीटर रिकॅलिब्रेशन करत असाल किंवा CNG टेस्टिंग करत असाल, तुम्हाला जास्त पैसे मागत असतील तर यांच्याशी संपर्क साधा किंवा RTOशी संपर्क साधा. जास्त नियमानुसार, शासकीय नियमानुसार जास्त पैसे कोणी मागत असेल त्याची तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार कर किंवा ॲटो महासंघाचे जे कर्मचारी आहेत, अध्यक्ष आहेत कासमबाई, यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पण असे आपल्या मेहनतीचे पैसे कुठल्याही चोराच्या हाती देऊ नका. तर एक माझी एक विनंती आहे नवी मुंबई वाहतूक विभागाला, जे अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना, साहेब तुम्ही एक वेळा जे सकाळी गाड्या टेस्टिंग होतात ना, एक वेळा तिथं राऊंड बघा. माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे. कारण आम्ही आता 15-20 दिवसापूर्वी 12 तारखेला मी गाडी पासिंग करण्यासाठी गेलो. तिथे कोणतरी येतं आहे, गाड्या पासिंग करतं आहे, चेकिंग करतं आहे, लाईट लावा, हे कळा, हेडलाईट नाही, ते नाही. तिचं 10 रुपयाच्या लाईटचे अक्षरशः 150-200 रुपये घेतले जातात. नाही गेलं तर त्या RTOचे नावं सांगून साहब आगे जाएगा तो ज़्यादा पैसा लगेगा, त्या भीतीनं लोक देतात. लोक 10-10, 50-50 किलोमीटरहून गाडी पासिंग करायला येतात आणि तिथं कोणीतरी येतं, त्याच्याकडे कुठल्याही शासकीय ID नाही किंवा युनिफॉर्म नाही आणि कुठला त्याच्याकडे पेपर नाहीत. कोणी येतो आणि कोणाकडे पैसे पेपर मागतो, कोण रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, टेम्पोवाला असेल. आणि रेडियमचा पण कुठलाही तिथे नियमानुसार त्या रेट लावलेले नाहीत. त्या रेडियमचे 1500 ते 1600 रुपये घेतले जातात. नाही लावलं तर त्यांची गाडी पासिंग केल्या जात नाही. त्या नागरिकाला ते विदाऊट पासिंग केल्या तसंच घरी पाठवलं जातं. कारण त्याची रोजीरोटी त्या रिक्षा चालत असेल, टॅक्सी चालत असेल, तो दिवसभर चालत असेल, संध्याकाळी त्याचा परिवार जेवण करू शकतो, त्याचं रूम भाडं असेल, सर्व उदरनिर्वाह त्या गाडीवर, त्या टॅक्सीवरती असते. पण इथे कुठंतरी या सामान्य नागरिकांची लूटमार थांबवली पाहिजे. यासाठी कासमभाईने एक चांगला मुद्दा उचलला आणि हेच पुढे उचलत राहतील अशी तुम्हाला माझ्याकडून विनंती आहे सर. बस जो मुद्दा आहे, खरोखर आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. साहेब तुम्ही आता मीटरचे काय सर्व्हिसिंग रिकॅलिब्रेशन केलं, किती पैसे गेले तुमचे? आमचं 1100 रुपये घेतलं. तर नियमानुसार त्याची 700 रुपयेच प्राईज आहे. तर तुमच्याकडून किती एक्स्ट्रा गेलं? 600-700 रुपये. हो 600. तर अजून काही रिक्षा चालक आहेत आपल्यासोबत. साहेब रिकॅलिब्रेशन आपण मीटर केलंय का? हो केले ना. किती घेतले पैसे? 800 रुपये. तर आता या साहेबांनी एक उपक्रम राबवला रिक्षावाल्यांसाठी, टॅक्सीवाल्यांसाठी. जसे बाटला पासिंग असेल, मीटरचा काय प्रॉब्लेम असेल, RTOचा प्रॉब्लेम असेल, ते शासकीय आणि कमी दरात व्हावं यासाठी ते उपक्रम राबवतात. काय सांगाल त्यांच्यावर? त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. ते आपल्यासाठीच सगळा उपक्रम राबवावा लागलेत आणि जे लिगली जे चार्ज आहेत तेच पे केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांनी एक मुद्दा उचलला, जे आता नोकरी करतात त्या लोकांनी पण रिक्षा घेतला. आता तुम्ही साईड बिझनेस, रिक्षा सोडून तुमचा साईड बिझनेस आहे का कुठला? नाही काय, जे काय उदरनिर्वाह आहे तो तुमचा रिक्षावरच आहे ना? हो रिक्षा. आता साहेबांनी एक उपक्रम राबवला की जे नोकरी करतात त्या लोकांनी रिक्षा घेतल्या आणि जे नवीन परमिट आहेत ते बंद व्हावेत. तुम्हाला काय वाटतं? हो नवीन परमिट आहे ते बंद व्हावे असं मला पण वाटतंय.